शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख सम्माननीय श्री उद्धव जी ठाकरे के आदेश अनुसार पूरे देश में दिनांक 4 अगस्त 2024 से 11 अगस्त 2024 तक भगवत सप्ताह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस भगवत सप्ताह के अंतर्गत आज दिनांक 10 अगस्त 2024 को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के उप जिला प्रमुख सम्माननीय श्री प्रकाश जी भोईर व पड़गा बोरीवली मोड़ुल जिला परिषद गट के शिव सैनिकों द्वारा भिवंडी तालुका के सापेगांव कृष्ण गीता मंदिर के हॉल में भगवत सप्ताह के शुभ अवसर पर लाइफ लाइन ब्लड सेंटर बाबगांव व आयुर हॉस्पिटल कल्याण तथा समाज कल्याण न्यास भिवंडी के सहयोग से मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर व रक्तदान शिविर तथा महिलाओं के लिए हल्दी कुमकुम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर में मुफ्त आंखों की जांच, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट चेकअप सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयाँ भी दी गई। इस अवसर पर महाराष्ट्र शासन द्वारा आदिवासी सेवक पुरस्कार विजेते तथा शिवसेना आदिवासी कक्ष थाने जिला ग्रामीण के कार्य अध्यक्ष महादेव जी घाटाल, भिवंडी ग्रामीण विधानसभा संपर्क संगठक हनुमान पाटिल, तालुका प्रमुख कुंदन जी पाटिल, भिवंडी तालुका संपर्क प्रमुख कृष्णा जी वाकड़े, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, उप जिला संगठिका कविता ताई भगत, भिवंडी तालुका संगठिका फसी ताई पाटिल, तालुका सचिव भावना ताई ढमने, उप तालुका संगठिका परवीन खान, उप तालुका संगठिका सायली पाटिल, उप तालुका संगठिका श्वेता वडोलकर, तालुका सचिव दीपक पाटिल, तालुका सचिव व उप सरपंच वल सचिन पाटिल, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति एकनाथ पाटिल, युवा सेना भिवंडी तालुका युवा अधिकारी पंकज घरत, नितिन पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा शिवसैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान उप जिला प्रमुख सम्माननीय श्री प्रकाश जी भोईर व पड़गा बोरीवली मोड़ुल जिला परिषद गट के शिव सैनिकों द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया, तो वही सभी मान्यवरों द्वारा सभी रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर सम्मानित किया और हल्दी कुमकुम में आए हुए महिलाओं को भी भेंट वस्तु देकर सम्मानित किया। तो वही भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर इस मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर का लाभ लिया। तो वही संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन भिवंडी तालुका सचिव राजेंद्र कवाड़ी व गणेश गायकवाड़ सर ने किया। शिवसेनेचे सदस्य म्हणून करायचे आहे आणि विविध पोलीस दलचे दल प्रमुख वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणुका या भगव्या सप्त्यामध्ये व्हाव्यात अशी संकल्पना आहे आणि या संकल्पनेला जोडून पडगा बोरीवली जिल्हा परिषद घटक वतीने या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या परंपरेनुसार 80% समाजकारण 20% राजकारण हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या तिन्ही विभाग जिल्हा परिषद गटातील उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांची सर्वांची संकल्पना त्या आपल्या विभागामध्ये आरोग्य शिबिर व्हायला पाहिजे आणि त्या आरोग्य शिबिराचा समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष सोन्या काशीनाथ पाटील यांच्या सौजन्याने डोबेलचे या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहे आणि या शिबिरामध्ये आपल्याला नेत्रचिकित्सा शस्त्र वाटप हा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्या तिन्ही जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखांनी आणि त्यांचे मार्गदर्शक प्रकाश भोईर यांच्या संकल्पनेतून या विभागातून कधी कधी आपल्याला अशी गरज पडतो ते ठाणे मुंबई या ठिकाणी रक्त शोधण्यासाठी जावं लागतो, रक्त मिळत नाही आणि म्हणून या भगव्या सप्त्यामध्ये त्यांनी लाईफ लाईन ब्लड सेंटर बाबगाव
यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि खरोखर रक्तदान म्हणून आपण रक्तदान केलेला असतो आणि त्या माध्यमातून आपण जनतेला आणि त्याचा उपयोग केला जातो अशा पद्धतीनं श्री प्रकाश भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी जोडले आपले आणि सर्व सहकार्य या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त रक्त डोनेशन झालं पाहिजे. याचं कारण असं आहे तर आपण रक्त द्यायला घाबरत असतो परंतु ज्या वेळेला रक्ताची गरज पडतो रक्त कमी पडतो त्यावेळेला आपण प्रत्येक रक्तपेढीमध्ये जातो आणि आपण आपल्या कार्यकर्त्याला शोधत असतो. परंतु या ठिकाणी वर्गामधून या तिन्ही गटामधून रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे त्याबद्दल मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपला शिवसेनेचा ध्येय धोरण 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच आहे आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाच्या बाजूने चांगल्या प्रकारे करा आणि या ठिकाणी आलेले सर्व डॉक्टर्स नर्स असतील आणि सर्वांचं मी अभिनंदन करेन आणि साते ग्रामस्थांना धन्यवाद देईल कारण या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि इथे चांगल्या प्रकारची आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे पेशंटसाठी व्यवस्था केलेली आहे आपण नाश्ता देखील असेल सर्वांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या दौलतीपासून आपण त्याचा फायदा घेऊ आणि आपण या शिबिराचं सोनं कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आपण दीपक पारधी यांना सन्मानित करून स्वागत करूया. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं ऑपरेशन गरजूंना मोफत चष्म्याचं वाटप मोफत नेत्र तपासणी बीपी डायबिटीज ECG डोळे तपासणी हाडांची तपासणी अतिशय सोयी सुविधा अशा आरोग्य शिबिर आरोग्य हा सोहळा संपन्न होत आहे. नंदकिशोर पहिल्या आणि मोहन साहेब विश्वास गुरुजी यांचा सन्मान केलेले रोहित रोहिदास घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या आपण अतिशय सुरेखरीतीने मानवंदना देत आहोत. त्या भाग अशा पद्धतीचं आपण पाहतोय पारमार्थिक दृष्टिकोनाला जोडून आपण आपल्या शुभस्ते कविताताई त्याचप्रमाणे उज्ज्वलताई म्हात्रे कविताताई भगत उज्ज्वलताई साई अजय पोटा वर्ग सुद्धा विद्यमान सरपंच होता आपण पाटील आणि सन्मानित करायचे त्याप्रमाणे अरुण शेला माजी सरपंच त्यांना आपण सन्मान करावा. मी वास्तव विनंती करेन आम्ही जर पाहिलं तर कुठल्याही एखाद्या माणसाला भेटणार नाही अशा पद्धतीनं कारण आज चिरंजीव मला वाटतं त्यांचे ड्रॉ करत आहे त्यांनी आपल्या कुटुंबाला उभं केलं आपण चेक करा होतं दोन महिने
वडोलकर, उपसरपंच सापे, आपण मंचावर या. अनिल जाधव साहेबांना आपण सन्मानित करीत आहोत. भास्कर माळी यांच्याशी त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सुभाष महाराज ज्यांनी पारमार्थिक या विभागामध्ये आपण पाहतोय अतिशय पारायणी सुभाष महाराज करणे आपण सन्मानित करायचा. भूमिका आणि या भूमिकेला अनुसरून अतिशय शोभादायी समयीच्या वातीला आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. कृपया आपण मंचावर यायचंय. माझ्या हातामध्ये एका बाईकची चावी आहे, ओळखपटी घेऊन जायची आहे. पाटील यांना आपण सन्मानित केले आहोत. सुद्धा त्यानंतर देवगी तालुका सचिव सन्माननीय राजेंद्र कापाडी जगाच्या माध्यमातून गाडीकडे आलेल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक कापाडी साहेब एक अतिशय इकडे बघा. हा ताई विभाग क्रमांक विधानसभा अधिकारी श्री पाटील युवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री दयानंद पाटील यांचं स्वागत करण्याचे विनंती करतोय. त्याचबरोबर अनिल जाधव या ठिकाणी रक्तदाते मेघनाथ शास्त्री हे उपस्थित आहेत. मी युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी पंकज गरज आपला विनंती करतो, आपण त्यांना सर्टिफिकेट द्यायचंय. सचिन पाटील आले असते तर आपण
महिला आघाडीच्या तालुका संघटक बशीर पाटील यांना विनंती करतोय की आपण सचिन पाटील यांना हे सर्टिफिकेट द्यायचं. या कार्यक्रमाला जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील आयोजकांना. खरं तर रक्तदान करणं म्हणजे आपली खरोखरच त्याचं दान नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आरोग्य भगवा सप्ताह या ठिकाणी ठेवलेला आहे. खूप चांगलंच आहे. आणि म्हणून मी या सर्व आयोजकांना जेवढे धन्यवाद द्यायचे तेवढे कमी पडतील. म्हणून अशा प्रकारचे हे आहे या ठिकाणी उत्तम कार्य केलेलं आहे. आणि मी काही या ठिकाणी जास्त बोलणार नाही. खरोखरच हे रक्तदान म्हणजे साधन आहे तर मुलाचं सहकार्य आणि सेवा आहे. ही सेवा तुम्हाला रक्तदान म्हणजे किती मोठे दान सुरू व्यक्ती आणि ज्यांनी रक्त दिलं ज्यांनी दान केलं खरं तर त्यांचं मी अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देईन की खूप चांगल्या प्रकारचं आपलं काम आपण या ठिकाणी केलं. त्याच्यामुळं मी ठाणे जिल्हा आदिवासी पक्ष कार्याध्यक्ष च्या नात्याने मी आपल्याला ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना पुन्हा पुन्हा त्याचं अभिनंदन करेन. त्याला धन्यवाद देईन. आपल्या हातून असंच कार्य खूप चांगलं राहावं अपेक्षा करतो. साहेबांनी आदेश दिला की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह चालू करायचा आहे आणि 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आपण भगवा सप्ताह राबवला पाहिजे. त्याचा उद्देश असा होता की प्रत्येक खेडेपाडी जाऊन आपण जिथं जिथं ज्या जिल्हा परिषद गटामध्ये पोलिंग बूथ आहे त्या पोलिंग बूथवर पोलिंग बूथ प्रमुख, त्याच्यानंतर त्या पोलिंग बूथवर VLA, त्याच्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्या शिवसेनेची एक सभासद नोंदणी केली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला कामाला लावलं होतं. आणि हे करत असताना आपले शिवसेनेचे विचार प्रत्येक घरोघरी प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक क्षेत्रावरून पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनाने आपले मशाल प्रत्येक घरोघरी पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून हा भगवा सप्ताह चालू केलेला आहे. मित्रांनो, गेल्या 4 तारखेपासून आपण या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे. आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जातो, पाहतो प्रत्येक ठिकाणी चांगला कार्यक्रमाचा उपयोग चांगला कार्यक्रमाचा नियोजन केला जातो. आजही आम्ही दाभाड जिल्हा परिषद गटामध्ये गेलो होतो तर त्या शालेय विद्यार्थ्यांना चांगला शालेय वह्या वाटप होतं, कंपल्सरी वाटप होतं, शालेय बॅग वाटप होतं. असे अनेक विविध कार्यक्रम प्रत्येकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या गटामध्ये करण्याचा प्रयत्न मध्ये शिवसेनेत करत आहोत. आज मी खरोखर प्रकाश साहेबांना तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद देईन. तिन्ही जिल्हा परिषद गटाच्या सर्व उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, किंवा माझे शाखा प्रमुख असतील, माझे शिवसैनिक असतील, माझ्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील, माझे युवासेना अधिकारी असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देईन. आपण आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे. कारण आपली शरीर सृष्टी आपण काम करताना मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्याचीच तपासणी तुम्ही इथे ठेवलेली त्याबद्दल मनापासून पक्षाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतोय. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक या भागातल्या विभागातल्या सर्व नागरिकांनी भाग घेतला, आपला पूर्ण बॉडी तपासण्याचं काम केला. त्याच्यानंतर अनेक माझ्या बंधूंनी रक्तदान केलेलं आहे. मी मनापासून सांगतोय की रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण केल्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार मानतोय. पुन्हा एकदा या भगवा सप्ताह निमित्ताने माझ्या सर्व शिवसैनिकांना विनंती करतोय की आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे पोलिंग बूथ आहेत तेवढ्या पोलिंग बूथमध्ये जर पोलिंग बूथ प्रमुखाची नेमणूक केली नसेल तर ती नेमणूक करून घ्या. जर पोलिंग बूथमध्ये VLAची नेमणूक केली नसेल तर ती लवकरात लवकर नेमणूक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला सभासद फॉर्म दिले जातील. तर तुमच्या मनात ही शंका आली असेल की याच्यापूर्वी आपण सभासद फॉर्म भरले होते, परंतु याच्यापूर्वी आपण जे सभासद फॉर्म भरले होते त्यात सोडून गेले. आता आपल्याला नव्याने सभासद फॉर्म भरायचे आहे आणि त्या नव्याने सभासद फॉर्म भरायचे आहे. त्या सभासद फॉर्मवर आपली निशाणी ही मशाल आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा नव्याने आपल्याला जोडणे कामाला लागायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या भगव्या झेंड्याखाली आपल्या शिवसेना पक्षामध्ये कशी लोक सामील होतील या दृष्टीकोनाने कामाला लागत आहे.
या ठिकाणी आपण या ठिकाणी यायचं आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं स्वागत व सन्मान होत आहे तो आपण स्वीकारायचा आहे. इकडे या ना. राजा छत्रपतींना मानाचा मुजरा आणि आमच्या लालच्या तालुका प्रमुख शशिकाई पाटील आणि आमच्या तालुका सचिव मोहनताई मगने आणि इथे जमलेल्या माझ्या भगिनींनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पडगाव बोरोली मुलुंड जिल्हा परिषद गट आयोजित भगवत सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा आयोजन केलेला आहे. तसेच महिलांचा हळदीकुंकू समारंभ ठेवलेला आहे. इथे जमलेल्या माझ्या महिलांचं मी खूप अभिनंदन करते आणि तेच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महिला आघाडी आणि सामान्य व्यासपीठावर उपस्थित आमच्या तालुका प्रमुख ज्या आमच्यामध्ये बहिणीसारख्या आहेत, मैत्रिणीसारख्या आहेत. आम्ही चुकलो काही गोष्टी आम्हाला समजावून सांगण्यासारख्या आहे आणि तुम्हालाही सांगण्यासारखे आहे. अशा आमच्या तालुका प्रमुख शशिकाई पाटील आणि उपतालुका सेवकिका सायली पाटील, श्वेता आंबेडकर आणि उपस्थित महिला आघाडी. दिनांक 4 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह कार्यक्रम चालू आहे. त्याच्यात हे एक म्हणजे भाग म्हणून हा मोडून बोरिवली आणि पडगाव या गटामध्ये भगवा सप्ताहाचा आरोग्य शिबिर सादर केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये रक्तदान म्हणजे जीवनदान. जीवनदान हे रक्तदानापेक्षा श्रेष्ठ कुठलंच काम नाही आहे आणि ते आज आयोजकांनी एवढं चांगलं म्हणजे कार्यक्रम राबवले आहे की त्यांचं म्हणजे खूप खूप अभिनंदन. खरं तर पोलीस आहे आणि त्यांचे सहकारी पूर्ण टीम म्हणजे ह्या गटाची मोडून बोरिवली पडगाव पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आरोग्य शिबिर रक्तदान आयोजित केलेलं आहे. त्या निमित्ताने आपण आपल्या तालुका अध्यक्ष शशिकाई मॅडम, भावनाताई भोंगले मॅडम, कल्पना खान मॅडम, सायलीताई या सर्वांच्या उपस्थितीत आपण येथे छोटासा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या भगव्या सप्त्यामध्ये आज मोहूर गट, बोरिवली गट, पडगाव गट या 3 कार्यक्रमाचा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 3 गटांचा या कार्यक्रमासाठी गरीब गरजू ज्येष्ठ नागरिकांना रक्तदान शिबिराचा आज ते या समाजसेवा ठेवलेली आहे. खरोखरच मी त्यांचा सर्वांचा आपले पहिले प्रथम मी बोली साहेबांचा, भास्करमाडी साहेबांचा, त्यांचा सर्वांचा त्यांच्या पूर्ण टीमचा मी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो. का साहेब असेच गरीब गरजू लाभार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कार्यक्रम नियमित त्यांनी राबवावा अशी काय करीत असतात. तर चांगल्या प्रकारे या गटामध्ये बघावं तेव्हा असे 3 गटांचा कार्यक्रम ते एकत्र राबवत असतात. इथे उपस्थित असलेले सर्व माझे महिला वर्ग, महिला तर जास्त जमलेल्या होत्या, कुठेतरी आम्हाला जरा उशीर झालेला आहे. त्याच्यामुळं आज तिथल्या महिला तिथे उपस्थित आहे यांचं सर्वांचा मी अभिनंदन करतो. आज आम्हाला 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत आदरणीय आपला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार हा सप्ताह आम्ही साजरा केलेला आहे. येथे 2-2 गटांचा प्रत्येक गटामध्ये जाऊन आम्ही मार्गदर्शन असा एक मेळावा घेतो आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी अशा कार्यकर्त्यांना आम्ही त्या भव्य सप्त्याच्या निमित्ताने त्यांना पक्षबांधणी कशी करायची याच्याबद्दल
निष्ठा आहे ना, असे आपण निष्ठावान शिवसैनिक कोणाच्या बली नाही पडताना आपण बालेमामाला खासदार बनवलेला आहे. अशाच प्रकारे लोकसभेची निवडणूक आपली झालेली आहे. आता आपली विधानसभेची निवडणूक थोड्याच दिवसात लागणार आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व एकत्र एकजुटीने काम करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म आलेले सदस्य नोंदणीचं ते फॉर्म आपण ज्या ज्या गटातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचं जर फॉर्म आपण भरले तर खरोखर आपला आदरणीय तालुका प्रमुख सुंदर पाटील साहेब याही प्रत्येक गटामध्ये बक्षीस ठेवलेली आहे. तर ज्या गटामध्ये सदस्य फॉर्म जास्तीत जास्त भरले तर त्याला 25,000 रुपये अशी बक्षीस दिली जाईल. आपल्या महिला वर्गाने सुद्धा जास्तीत जास्त जर काम केलं तर त्यांना सुद्धा बक्षीस दिली जाईल. अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे. येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ग्रामीण आमदार आपला 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही. का तर शांताराम मोरेला आपण निवडून दिलेला होता. एक ड्रायव्हर असताना त्यांना निवडून आपण दिलेला होता. त्यांचा छान आहे चुरा पण आपण नाही खाताना आपण त्यांना निवडून, पण ते आपल्याच्यातून पलाले आपल्या पोटात त्यांनी खंजूर खुपसला. त्याला पाडल्याशिवाय आपण निष्ठावर शिवसैनिक राहणार नाही. अशा प्रकारे जर आपण काम केला, बघा काही ठिकाणी आपलं ज्येष्ठ नागरिक किंवा आपलं शिवसैनिक किंवा सेना पदाधिकारी थोडेफार इथे बसलेला आहे. छोट्या मोठ्या आपल्याला निधी मिळालेल्या नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गावात प्रत्येक गटामध्ये आपली कामं झालेली नाही आहे. त्याच्यामुळं कुठेतरी रागरोसात राहू नका न कुठेतरी तुम्ही म्हणजे नाराज राहू नका. का जो आपला आमदार निवडून दिला तो आमदार आपला पलाला, त्याच्यामुळं आपल्याला निधी मिळालेला नाही. म्हणून आपण नाराज नाही होताना कुठल्याही आमिषाला बली नाही पडताना आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये तीन इच्छुक उमेदवार आहेत. आपले आदरणीय घाटाल साहेब, दशरथ गुरुजी आणि तेलवडे असं 3 उमेदवार तिकीटवरनं आपल्या येणार आहे. वरिष्ठ ठरवतील आदरणीय आपला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्या पण उमेदवाराला तिकीट मिळेल तर आपण खरोखर सर्वही प्रामाणिकपणे काम करून त्या उमेदवाराला निवडून आणण्याशिवाय राहणार नाही. का तर आपण निष्ठावान शिवसैनिक आहोत. म्हणून आपल्याला या भिवंडी तालुक्यातल्या 3 आमदार निवडून द्यायचे आहेत. किंवा पश्चिम शहरी ना भिवंडी ग्रामीण आपल्याला 3 आमदार निवडून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न सर्वांना करायचा आहे. ना आपला आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना खुर्चीवरनं खाली उठवलेले आहेत. ते खुर्चीवर कसे बसतील हे 100% खुर्चीवर बसले पाहिजेत. का तर कोरोनाच्या महामारीमध्ये आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपले गरीब गरजू लोकांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून द्यावी. जी लस मिळत नव्हती पण आदरणीय आपले मुख्यमंत्री ते लस सगळी इकडे त्यांनी स्वतःहून ती लस पोचवली. त्या टायमाला सत्ता आपली होती. मुख्यमंत्री साहेब आपलं खुर्चीवर बसलेलं होतं. अशा प्रकारे आपल्या साहेबांना जेव्हा खुर्चीवरनं खाली उठवलं त्यावेळेस खूप वाईट वाटत होता, खूप मन दुखत होता. का आपली सत्ता काही संपवली अशी वाटत होती लोकांना. का तुमच्या पक्षामध्ये 2 तुकडे झालेले आहेत. तर तुमच्या पक्षामध्ये येता येता काही त्यांना असं हे वाटत होतं की काही वरिष्ठांचं तुमचं चाललेलं आहे. पण नाही, आपण निष्ठावान शिवसैनिक आहोत. कोणी किती पण बोलला तर कोणावर लक्ष नाही घालायचा. आपण महिला आघाडी 4 महिलांना जरी इथं पत्र दिले असतील तर ते 10 महिला कशा होतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा शिवसेना पक्ष असा आहे, गोरगरिबाचा पक्ष आहे. याच्यात 20% राजकारण, 80% समाजसेवा आहे. याच्यामध्ये सर्व महिलांना जो मान सन्मान जो मिळतो असं कुठल्याच पक्षामध्ये मिळत नाही. हा गोरगरिबाचा पक्ष आहे. महिलांना जो मान मिळतो करोड रुपये देऊन पण कुठल्या पक्षामध्ये जो मिळणार नाही. मान सन्मान मिळत आज आम्ही महिला तुमच्यासारख्या एक सामान्य घरातल्या महिला आहोत. आम्ही पण तुमच्यासारख्या हिंदू धर्माच्या महिला आहेत. एक आमची मॉमिटी महिला आहे. ती मॉमिटी असताना तिचा हा ड्रेस बघा तुम्ही, ती आमच्याबरोबर फिरतो असं वाटतं नाही की ती मॉमिटी आहे. आमच्याबरोबर आजच असतो. ती रात्रीसुद्धा 1:30 वाजता माझ्यासोबत होती. ती आम्ही शिर्डीला गेलो, एक पालखी गेली. त्या पालखीला भाकरी मिठाई आम्ही घेऊन गेलो. अशा प्रकारे आपल्या शिवसेनेच्या महिलांचं सुद्धा कार्य आहे. प्रत्येकीच्या घरी घर चूल संसार मुलाबाला सांभाळून कार्य करायचं आहे. आपल्याला आपला संसारचं मेन आधी आपला संसार आहे, नंतर आपला पक्ष
कुठल्याही जातीचा आपल्याला राजकारण करायचं नाही, कारण याच्या आधी ही निवडणूक झाली थोडे आपल्याला 8,000 मतदान या भिवंडी ग्रामीणमध्ये कमी झालेलं आहे. काही भिवंडी ग्रामीणमधल्या कपिल पाटील साहेबांपेक्षा आपल्याला 8,000 मतदान कमी झालेलं आहे. तो मतदान कुठेतरी गावागावामध्ये गटागटामध्ये आपली सुधारणा आपण केली पाहिजे का 8,000 मतदान त्याला जास्त झालेलं आहे. तुम्ही या भ्रमात राहू नका. तर तो आपण विजय झालेले आहे. विजय तर आपण 100% झालेले आहे. पण त्या 8,000 मताचा आपण 12,000 मतदान आपल्याला मदानी कसं होईल ते येत्या लोकसभेची निवडणूक झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 12,000 मतदान कसा जास्त पडेल याचा आपण सर्वही प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपण जर कामाला लागलो, आतापासूनच कामाला लागलो पाहिजे. बघा, महिला वर्गाला माझी एकच विनंती आहे, लग्न झालेल्या आपल्याला जर आता यादीमध्ये नाव नोंदणी करायची आहे, नवीन लग्न झालेल्या ज्या महिला आपल्या गावामध्ये आल्या असतील तर आपण महिलाही खरोखर शाखा संघटक, उपशाखा संघटक, मेन गोष्ट पहिले आधी उपतालुका प्रमुख यावी सर्वही तुम्ही बघा. आमच्या गावामध्ये या वर्षी याच्या आधी 10 का 20 महिलांचं लग्न झाले होऊन आलेले आहे बाहेरगावच्या, तर त्या महिलांचा आपल्या यादीमध्ये नाव नोंदला. पण त्या अशा महिलांचा यादीत नाव नोंदला तर तो मतदान आपल्याला झाला पाहिजे. विरोध पक्षाचा मतदान महिलांचा फॉर्म भरायच्या मागे लागू नका तुम्ही. तसंच आपली 18 वर्ष झालेली मुलं आहेत आपल्या गावामध्ये, 18 वर्ष पूर्ण झालेली मुलं आहेत, त्या मुलांचा मतदानामध्ये यादीमध्ये आपण नाव नोंदवलं पाहिजे. शाखा संघटक, पुरुष मंडळी, युवा सेना, महिला आघाडी 3-3 जर आपल्या गावामध्ये जर शाखा प्रमुख असतील तर 3-3 शाखा प्रमुखांना सर्वे करायला वेळ जाणार नाही. एकत्र महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना आपण एकत्र काम केलं तर खरोखरच पुढच्या निवडणुकीमध्ये आपण विजय झाल्याशिवाय राहणार नाही. या आपल्या गटातील गटामध्ये भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे जर काम केलं सर्वांनी तर खरोखरच आपली शिवसेना पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपलं उद्धव साहेब खुर्चीवर बसल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपण काम करावा एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाऊस द्या. काय साड्या जाम झाल्या आता आपल्याला. आता गणपती